अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा सोमवती अमावस्या 15 जून 2025 सोमवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पवित्र स्नान, दानधर्म आणि पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्यानं सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणते दान करावे आणि त्यांचे धार्मिक महत्त्व काय आहे ते पाहूयात. सोमवती अमावस्येची पूजा आणि धार्मिक महत्त्व. आपण शास्त्रानुसार अमावस्येला विवाहित महिला व्रत करतात आणि भगवान शिव व माता पार्वतीची पूजा करतात. असं मानलं जातं की या दिवशी व्रत आणि पूजन करणाऱ्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते, त्याचबरोबर अखंड सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय पितरांचा आशीर्वादही मिळतो. या दिवशी शिवलिंगावर दूध आणि गंगाजलाने अभिषेक केल्यास पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असंही मानलं जातं. तर ही पूजा का केली जाते? सोमवती अमावस्येला पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही पूजा केली जाते. ज्या व्यक्तींवर पितृदोष असल्याचं मानलं जातं त्यांनी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी विधी करावेत, अशी धार्मिक मान्यता आहे. पितरांच्या पूजनानंतर काळे तीळ दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी कोणत्याही प्राणी किंवा पक्षाला त्रास देऊ नये. कुत्रा, कावळा आणि गायीला अन्न देणं पुण्यकारक मानलं जातं. तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तांदळाची खीर तयार करून भगवान शंकर आणि माता पार्वतीला नैवेद्य अर्पण करा आणि माशांना अन्न दिल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. सोमवती अमावस्येला आपण कोणत्या वस्तू दान कराव्यात? अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्याने शुभ फळ प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा सोमवती अमावस्येला विशेषतः पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे, गरजूंना अन्न, पांढरे कपडे, काळे तीळ देणे, तांदूळ, दूध, दही, तूप आणि साखर दान करावे. तसेच या दिवशी केलेले अन्नदान आणि पिंडदान पितरांना तृप्त करते, ज्यामुळे सुख समृद्धी लाभते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.